सुलोचना, अरे किती मोठ्याने आग मारतोयस, दचकायला आलं मला. नकळत आवाज चढलाच माझा. आता जर मीला सांगितलं की हिचा लाडका भाचा मला कुठे दिसला, पुन्हा या आंधळेपणाने त्याची बाजू घेऊन वाद घालत बसणार. जाऊ दे, हे मूर्ख मुलाचा विषय न काढलेलाच बरा. अरे हाक मारलीस ना, काही सांगायचंय का? बोलत तर काहीच नाहीयेस. नाही, काही नाही. हे काय काढून बसले सगळं? अरे दिव्याची अमावस्या आहे ना. अरे हो, डोक्यातनं गेलं माझ्या. दिव्यांची आरास असणार ना, त्यासाठी चालली आहे सफाई. बरोबर. अगं मग आशाला घ्यायचंच मदतीला. अरे नको रे, थोडंच आहे, झालंच. आणि मला आवडतंय सगळं करायला. आता हे झालं ना, समया वगैरे पुसून कि मग कणकेचे दिवे करायला घेते. संध्याकाळी वहिनीसमोर दिवे लावूया आणि पूजा करूया. ठीक आहे, तू झालं की सांग मला. आणि हो, या पूजेला तो मुलगा असणार नाही याची काळजी घ्या. पूजा चांगल्या गोष्टींसाठी असते, त्यात वाईट माणसांची काहीही गरज नाही. तेव्हा तो मुलगा या घरात पाऊल टाकणार नाही याची काळजी घ्या. मला परत परत तेच तेच सांगायला लावू नका. दादा अचानक का असं बोलला दीपबद्दल? परत काही झालंय की काय? विचारू का त्याला? अरे वा प्रीती, तुझा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला दिसतोय. या पुरुषोत्तमने त्या दीपला दारूच्या दुकानाच्या बाहेर बघितलेलं दिसतंय. शाबाश प्रीती, शाबास. पण हे दीप अमावस्या काय भानगड आहे? आत्याला विचारते. आत्या काय करताय? तुला मी काय करते असं वाटतंय? मला तुम्ही समय पुसते असं दिसतंय. नाही तसं नाही, म्हणजे हे अचानक काही कार्यक्रम आहे म्हणून की? आज दीप अमावस्या आहे ना, म्हणून. आषाढ महिन्याच्या शेवटची जी अमावस्या असते ना, त्याला दीप अमावस्या म्हणतात. त्या दिवशी असे सगळे दिवे स्वच्छ करायचे आणि त्याची पूजा करायची असते. कणकेचे दिवे पण करायचे असतात. बहिणीच्या फोटोच्या समोर आम्ही कणकेचे दिवे लावतो कायम. पण दिव्यांची पूजा का करायची? दिव्यांची पूजा एवढ्यासाठी करायची कारण घरातली नकारात्मकता दूर होते. कोणाची जर नजर लागणार असेल तर तीही दूर होते. त्यामुळे घरात जेवढे दिवे असतील, पितळ्याचे, चांदीचे, ते सगळे स्वच्छ लख्ख करायचे. तेल घालायचं, नवीन वात लावायची त्याच्यामध्ये आणि देवासमोर लावायचे, त्याची पूजा करायची. कणकेचे दिवे करायचे, त्याची पूजा करायची. कणकेचे दिवे ना आम्ही बहिणीच्या फोटोच्या समोर ठेवतो. आईंच्या फोटो समोर का?